नमस्कार मंडळी सर्वांना, श्री स्वामी समर्थ. चला तर मग आत्ता घड्याळात वाजतायत रात्रीचे 8 आणि आता माझा इथे स्वयंपाक आवरलेला आहे. तर आज मस्त अशी पालकची भजी केली होती आणि सोबतच पुरी भाजी केली, तर बटाट्याची रस्सा भाजी आणि पुरी केली. आता बऱ्याच दिवसापासून असा काही वेगळा मेनू केलेला नव्हता. मग घरातून फरमाईश आली की आज पुरी भाजी खाऊ वाटते, तर आज करा. मग म्हटलं चला आज करूया. मग आता बघा रात्रीच्या जेवणाला केलेलं आहे. सकाळी काही भाजी चपाती भात आमटी होतीच दुपारच्या जेवणाला, म्हणून म्हटलं रात्रीच्या जेवणाला पुरी भाजी करूयात. आणि आता केलेलं आहे आणि सगळं किचन इथं आवरते. बरेच दिवसापासून केली नव्हती, म्हटलं आता चला भजी पण करूया. आता पुरीचा बेत आहे म्हटल्यानंतर भजी देखील मस्त वाटतं खायला सोबतच. आणि आता स्वयंपाक तर झालेला आहे माझा सगळा. आता इथे किचन सगळं आवरावर करून घेते आणि मोठ्या भांड्यामधून जे काही भाजी वगैरे राहिलं होतं ते छोट्या भांड्यामधून काढून भांडी सगळी घासण्यासाठी गोळा करून घेते आता. तर 8 वाजेपर्यंतच आता वेगळं आपल्याला काहीतरी स्वयंपाक करायचं म्हटलं की लवकर उभारावं लागतं किचनमध्ये करायसाठी, तर पुन्हा मग वेळ होतो. त्यासाठी मग पटकन आवरायचं म्हटलं की मग सगळी तयारी करायला लागते आधीच. मग कसं वेळेत होतं ना काम सगळं. मग ते तसं झालं. मग आता सगळं स्वयंपाक वगैरे आवरून घेतला आहे आणि आता सगळं भांडी वगैरे गोळा करून घेते आणि घासून घेते. कारण पुन्हा नंतर जेवण झालं की मग पुन्हा भांडी पडतात, ती पुन्हा रात्री सगळी घासून घेऊन पुन्हा किचन सगळं आवरावं लागतं. झाडू वगैरे मारून किचन सगळं स्वच्छ करून किचन प्लॅटफॉर्म क्लीन करून मग झोपावं लागतं. म्हणजे कसं पुन्हा सकाळी काम करताना काय हा सगळा पसारा काय होत नाही आणि सकाळी वेळ वाचतो. महत्त्वाचं म्हणजे पुन्हा रात्री थंडी आहे म्हणून असं जर भांडी वगैरे न घासता ठेवलं तर मग पुन्हा सकाळी ते सगळं आवरत बसावं लागतं. मग पुढच्या कामाला उशीर होतो. म्हणून रात्रीचं नियोजन रात्रीच करून झोपले आवरलं की मग काय सकाळी बरं पडतं ना कामाला. पुन्हा सकाळची डब्याची गडबड असते, धावपळ असते, टिफिन द्यायचा असतो, नाश्ता करायचा असतो, पुन्हा जेवणाचं तयारी करायची असते. त्यामुळे या सगळ्यामध्ये गोंधळ उडतो. आता इथे मी हे पोळपाट देखील धुवून ठेवते रात्रीचं. पोळ्या लाटल्यानंतर त्याच्यावरती पीठ वगैरे चिकटलेलं असतं ना, मग ते तसंच ठेवलं की कसं आता कॉक्रोचेस वगैरे एवढे काही नाही आहेत घरामध्ये, पण तरी देखील एखादा दुसरा जर आला तर मग त्यामधून फिरून वगैरे गेला तर आपल्याला काही कळणारच नाही ना. त्यामुळं आणि स्वच्छतेची काळजी मी नेहमीच घेते, त्यामुळे कॉक्रोचेस वगैरे तसं काय एवढे काय नाही आहेत सोडा घरामध्ये. पण त्यातल्या त्यात एका दुसरा येऊ शकतोच ना कधीतरी, असं येतच असलं तरी. कारण सहज असं नजरेला दिसतात ना, ते काय कॉक्रोचचं काम रात्रीचंच असते, रात्री बाहेर पडतात ते आपण झोपले की त्यामुळं सगळ्या भांडी घेताना मी सगळी धुवूनच घेत असते. काही देखील चमचा प्लेट ताट वाटी पातेलं कढई काही पण घेऊ दे, सगळे भांडे धुवून वगैरे घेत असते. तर चला आता जेवणाचं इथे झालेलं आहे मेनू. आता किचन देखील आवरून घेते, भांडे आवरून घेते. तर चला तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूयात पुन्हा. टेक केअर, बाय.